Hi friends, myself Bohe Devi, रयत शिक्षण संस्था SHGM College Kopergaon. Today we are going to learning about BCom Part 2nd Semester 3rd Corporate Accounting subject. In this subject, today we will learn Unit 2nd Profit prior to incorporations. So students, first of all we will learn what is incorporations. Incorporation means when your company getting the certificate of incorporation, that time is known as it is a incorporations. So स्टुडंट्स बघा, इनकॉर्पोरेशन म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या कंपनीला इंडियन कंपनीज ॲक्ट 2013च्या अंडर तुमच्या कंपनीला ही मान्यता भेटली जाते, त्या दिवसाला काय म्हटले जाते, इनकॉर्पोरेशन्स असं म्हटलं जाते. तर इनकॉर्पोरेशन म्हणजे काय याचं आता एक्झाम्पल थ्रू आपण एक एक्सप्लेनेशन्स बघूया. बघा, आपलं अकाउंटिंग इयर कधी असतं तर 1 एप्रिल टू 31 मार्चपर्यंत हे आपलं अकाउंटिंग इयर हे असते. हे सर्वांनाच माहिती आहे. आता ह्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया की सपोज तुम्ही ABC तिघजण व्यक्ती आहात. तिघांनी ठरवलं की आपल्याला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तो बिझनेस स्टार्ट करत असताना तुम्ही मार्केटमध्ये ज्या काय ओल्ड फर्म आहेत त्या सर्व ओल्ड फर्म काय करत असताय, टेकन ओव्हर करत असताय. त्यांचा बिझनेस तुम्ही विकत घेत असताय आणि तो घेतल्यानंतर ज्या दिवशी तो तुम्ही घेत आहे त्या दिवसाला काय म्हटलं जाते, डेट ऑफ ॲक्विजिशन्स असं म्हटलं जाते. आणि जेव्हा तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचं ठरवताय त्याला काय म्हटलं जाते, डेट ऑफ ॲक्विजिशन सुद्धा आणि कमेन्समेंट सुद्धा असं म्हटलं जाते. मग त्याचप्रमाणे सपोज तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचं 1 एप्रिल 2019ला कमेन्स केलं, म्हणजे ह्या दिवशी तुम्ही ठरवलंय की आपल्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा. मग तुम्ही मार्केटमधील सर्व फर्म्स, ओल्ड फर्म्स असतील त्या टेक ओव्हर करताय आणि नवीन कंपनी स्टार्ट करताय. तिला तुम्ही नाव देताय एक्स लिमिटेड. तिला तुम्ही नाव दिलं काय, एक्स लिमिटेड. त्यानंतर तुम्हाला असं कळते की आपल्याला जर आपली कंपनी मार्केटमध्ये चालवायची असेल किंवा आपल्या कंपनीला जर मार्केटमध्ये जर टिकवायचं असेल तर त्यासाठी आपल्या कंपनीचं इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 नुसार रजिस्ट्रेशन हे व्हायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करताय, प्रोसेस स्टार्ट करताय. आता इथं लक्ष द्या सर्वांनी की तुम्ही कंपनी कधी कमेन्स करताय तर 1 एप्रिल 2019ला. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा कंपनीचं लायसन मिळवण्यासाठी तुम्ही प्रोसेसला स्टार्ट करताय आणि तुम्हाला तुमच्या कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे कधी भेटतंय, 1 जुलै 2019ला. म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या कंपनीला मान्यता ही 1 जुलै 2019ला भेटते. त्यानंतर आपलं अकाउंटिंग इयर हे कंटिन्युअस चालू असते. मग ते एंडिंग कधी होतं तर 31 मार्चला ते एंड होत असतं. मग त्यावेळेस ते कधी संपणार असणार तर 31 मार्च 2020ला हे आपलं अकाउंटिंग इयर एंड होत असतं. मग आता इथं लक्ष द्या की आपण कंपनी स्टार्ट कमेन्स कधी केलेली होती तर 1 एप्रिल 2019ला. आपलं अकाउंटिंग इयर कधी संपतं तर 31 मार्च 2020ला. ह्या दरम्यान जो काही आपल्या कंपनीमध्ये जे काही इन्कम आलेले असतील, जे काही एक्सपेन्सेस झाले असतील ते आपल्याला काय करावं लागतात, डिवाइड करायचे असतात. आता हे डिवाइड करत असताना त्या ठिकाणी 2 पार्ट्स पडतात. आता हे 2 पार्ट्स कोणते तर त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. तर बघा, आपण कंपनी ज्या वेळेस कमेन्स करतो, कमेन्स केल्यापासून ज्या दिवसापर्यंत आपल्याला कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स भेटते त्या दिवसापर्यंत जो काही कालावधी असतो 1 एप्रिल टू 1 जुलैपर्यंत, त्या कालावधीला फ्री पिरियड असं म्हटलं जातं. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन भेटल्यानंतर इयर एंडिंगपर्यंत जो काही कालावधी असतो, म्हणजेच बघा सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आपल्याला कधी भेटलं तर 1 जुलै 2019ला आणि आपलं इयर एंडिंग कधी होतं तर 31 मार्च 2020ला आपलं इयर एंडिंग हे होत असतं. मग ह्या दरम्यानचा जो काही कालावधी असतो
त्याला काय म्हटलं जातं, पोस्ट पिरियड असं म्हटलं जातं. त्यालाच असं बी म्हटलं जातं की प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन, आणि प्री पिरियडला सुद्धा काय म्हटलं जातं, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता ह्या दोन भागामध्ये, ह्या दोन पिरियडमध्ये आपल्याला आपल्या कंपनीचा जो काही संपूर्ण वर्षभरात 1 एप्रिल टू 31 मार्चपर्यंत जो काही प्रॉफिट किंवा जो काही लॉस झालेला असेल, जेवढे इन्कम असतील तुमचे, जेवढे एक्सपेन्सेस असतील, ते पूर्ण तुम्हाला ह्या दोन भागामध्ये डिवाइड करून द्यायचे असतात. आता इथं जर सपोज तुम्हाला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स म्हणजेच काय, प्री पिरियडमध्ये जर प्रॉफिट झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतो. सपोज जर लॉस झाला असेल तर त्याला आपण कॅपिटल लॉस असे म्हणत असतो. तसंच प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन्स म्हणजेच काय, पोस्ट पिरियडमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर त्याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणतो, आणि जर तुम्हाला लॉस झाला असेल तर त्याला आपण नेट लॉस असे म्हणत असतो. आता इथे लक्ष द्या, जर प्री पिरियडमध्ये तुम्हाला जर प्रॉफिट झालेला असेल म्हणजेच काय, जर तुम्हाला प्री पिरियडमध्ये प्रॉफिट झालेला असेल तर तो प्रॉफिट तुम्ही डायरेक्टली कुठे ट्रान्सफर करू शकताय, तर कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला तो तुम्ही ट्रान्सफर करू शकताय. आणि जर तुम्हाला लॉस झालेला असेल तर तो लॉस तुम्ही डायरेक्टली गुडविल अकाउंटला ट्रान्सफर करू शकताय. कुठं, फक्त प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन ह्याच पिरियडमध्ये. फक्त प्री पिरियडमध्ये तुम्हाला जेवढे लॉस झालेले असतील, जेवढे प्रॉफिट झालेले असतील ते कुठं ट्रान्सफर करताय, जर प्रॉफिट झाला तर तुम्ही तो डायरेक्टली कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करताय, आणि जर लॉस झाला तर तो डायरेक्टली तुम्ही गुडविल अकाउंटला ट्रान्सफर करताय. आणि जर प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन्समध्ये ह्या पिरियडमध्ये जर तुम्हाला डायरेक्टली जर प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल तर तो डायरेक्टली तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला तो डायरेक्टली काय करू शकताय, ट्रान्सफर करू शकताय. त्याचबरोबर इथे एक लक्ष द्या, तुम्ही कंपनी कधी स्टार्ट करण्याचं कमेंट्स करताय, तर 1 एप्रिल 2019 ह्या दिवशी तुम्ही तिघजण पार्टनर्स एकत्र येत असताय. तुम्ही ठरवताय की आपल्याला नवीन बिझनेस किंवा नवीन कंपनी स्टार्ट करायची. मग त्यानंतर ती कंपनी स्टार्ट झाल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स मिळत नाही तोपर्यंत कोण काम करत असते, तर त्या ठिकाणी तुमची फर्म ही काम करत असते. का, तर तुम्ही सर्व एकत्र ओल्ड फर्म्स काय करत असताय, एकत्र करत असताय आणि एक मोठी फर्म्स निर्माण करत असताय, आणि त्यामुळं त्या ठिकाणी कोण, फर्म्स ही काम करत असते. जेव्हा तुम्हाला तुमच्या कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन भेटतं त्या दिवसापासून तुमच्या फर्मचं रूपांतर कशामध्ये होतं, तर कंपनीमध्ये हे होत असतं. म्हणजेच 1 जुलै 2019 टू इयर एंडिंगपर्यंत काम कोण करत असते, तर कंपनी हे त्या ठिकाणी काम करत असते. हे लक्षात सर्वांनी ठेवा. त्यानंतर काही इम्पॉर्टन्स टर्म्स आहेत. आता ह्या ठिकाणी बघा, प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड ह्या दोन पिरियडमध्ये जो काही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड जे काही इन्कम असतील, एक्सपेन्सेस असतील किंवा प्रॉफिट किंवा लॉसेस असतील ते डिवाइड कसे करायचे, तर त्यासाठी काही बेस आहेत, ते सुद्धा आपण पुढं बघणारच आहोत. त्यासाठी काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स पहिल्यांदा आपण बघूया. बघा, इन दिस चॅप्टर म्हणजे ह्या युनिटमध्ये आपल्याला काय करायचं आहे नक्की, तर इन दिस चॅप्टर वी हॅव टू डिवाइडेड प्रॉफिट ऑफ द इयर इंटू 2 पार्ट्स. म्हणजे ह्या युनिटमध्ये आपल्याला जो काय आपल्या बिझनेसचा जो काय प्रॉफिट असेल तो डिवाइड करायचा कशामध्ये, तर 2 पार्ट्समध्ये. आता हे 2 पार्ट्स कोणते, तर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स आणि प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन. जसं की मगाशी म्हटलं की प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, तर प्री पिरियड. प्री पिरियड म्हणजे काय, 1 एप्रिल टू 1 जुलैच्या दरम्यान जो काही कालावधी असतो त्याला प्री पिरियड असं म्हणतो. त्याला असं बी म्हणतो डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनच्या दरम्यानचा जो काही कालावधी आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन असं म्हणत असतो. त्यानंतर सेकंड आहे प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन. तर प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला तुमच्या कंपनीला इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 नुसार
मान्यताही भेटली जाते आणि त्यानंतरचा पुढचा कालावधी इयर एंडिंगपर्यंत जो काही असतो त्याला काय म्हटलं जातं, प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची टर्म आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज ॲझ्युम दॅट द कॅपिटल प्रॉफिट और लॉस टू बी द कंपनी अँड हेन्स इट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अँड गुडविल. बघा जसं की मगाशी मी म्हटलेलं की प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनमध्ये जर तुमच्या कंपनीला प्रॉफिट झाले असेल प्री पिरियडमध्ये तर तो काय म्हणून आपण दाखवू शकतो, कॅपिटल प्रॉफिट म्हणून शो करू शकतो. जर लॉस झाले असेल तर त्याला आपण कॅपिटल लॉस म्हणून म्हणतो. आणि हा कॅपिटल प्रॉफिट जर असेल तर तुम्ही डायरेक्टली कुठं ट्रान्सफर करताय तर कॅपिटल रिझर्व्हला, आणि जर लॉस असेल तर तुम्ही डायरेक्टली तो गुडविलला ट्रान्सफर करू शकताय. त्यानंतर प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन इज कॉल्ड नेट प्रॉफिट नेट लॉस टू द कंपनी. त्याचबरोबर प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन मधील जो काही तुमचा प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल त्याला काय म्हणतात, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. आणि तो नेट प्रॉफिट किंवा तो नेट लॉस डायरेक्टली तुम्ही ट्रान्सफर कुठं करताय तर प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला तुम्ही तो ट्रान्सफर करू शकताय. त्यानंतर वाईल डिवाइडिंग द प्रॉफिट बिटवीन प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन्स इट इज ॲझ्युम दॅट फर्म इज अ वर्किंग इन प्री इनकॉर्पोरेशन पिरियड अँड कंपनी इज अ वर्किंग इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. जसं की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जेव्हा तुम्हाला तुमच्या कंपनीला डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ सर्टिफिकेटपर्यंत कोण काम करत असते तर त्या ठिकाणी तुमची फर्म ही काम करत असते. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की जोपर्यंत तुमच्या कंपनी म्हणजे 1 एप्रिल टू 31 पर्यंत कोण काम करत असते तर त्या ठिकाणी तुमची फर्म ही काम करत असते. त्यानंतर जेव्हा तुमच्या कंपनीला सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन भेटतं त्याच्यानंतर तुमच्या फर्मचं रूपांतर हे कशात होत असतं तर कंपनीमध्ये. आणि ह्या दिवसापासनं 1 जुलै 2019 पासनं म्हणजेच काय सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन नंतर कोण काम करत असते तर तुमच्या बिझनेसमध्ये तर त्या ठिकाणी ही कंपनी ही वर्क करत असते. हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बघा आता ह्या होल इयरमध्ये ह्या संपूर्ण वर्षामध्ये संपूर्ण अकाउंटिंग इयरमध्ये म्हणजे कसं तर 1 एप्रिल टू 31 मार्चपर्यंत जो काही तुमच्या कंपनीमध्ये जेवढे इन्कम झालेले असतील जेवढे एक्सपेन्सेस झालेले असतील ते 2 भागामध्ये डिवाइड करायचे असतात. कशामध्ये तर एक प्री पिरियड आणि दुसरा पोस्ट पिरियड. आता हे डिवाइड करत असताना कुठल्या बेसवरती तुम्ही डिवाइड करणार तर त्यासाठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण आता बघूया. तर बघा फॉलोइंग बेसिस आर द कन्सिडर फॉर डिवाइडिंग एक्सपेन्सेस अँड इन्कम ऑफ द इयर इंटू प्री अँड पोस्ट पिरियड. ह्या प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये तुमचे इन्कम आणि एक्सपेन्सेस कोणकोणत्या बेसिसवरती डिवाइड करायचे तर ते आता आपण बघूया. तर पहिला बेसिस आहे टाइम बेसिस. बघा टाइम बेसिस जनरली काय केलं जाते, जनरली एक्सपेन्सेस ऑफ फिक्स नेचर, जे काही फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस असतात ते डिवायडेड इनटू रेशो ऑफ टाइम. बघा जे काही तुमच्या बिझनेसमध्ये फिक्स नेचरचे जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा इन्कम असतील ते तुम्ही कशाच्या बेसिसवरती डिवाइड करू शकताय तर त्या ठिकाणी तुम्ही टाइम बेसिस यूज करू शकताय. आता हे टाइम बेसिस म्हणजे काय तर त्या ठिकाणी तुम्हाला टाइम रेशो हा काढावा लागतो. आता हा टाइम रेशो तुम्ही कसा काढणार तर ते आपण जेव्हा आपण पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी कोणकोणते टाइम बेसिसवरती एक्सपेन्सेस असू शकतात तर त्या ठिकाणी रेंट असते, सॅलरी असते, ह्यासारखे पुष्कळ बिझनेसच्या रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस आहेत ते असतात ते आपण पुढं बघणारच आहोत. त्यानंतर सेकंड बेसिस आहे सेल्स बेसिस. बघा सेल्स बेसिस म्हणजे काय, या ठिकाणी सेल्सच्या रिलेटेड जेवढे काही तुमचे एक्सपेन्सेस असतील किंवा इन्कम्स असतील ते तुम्ही
सेल्स बेसिसनं काय करू शकता, डिवाइड करू शकता. आता सेल्स बेसिसनं म्हणजे काय, त्या ठिकाणी तुम्हाला सेल्स रेशो हा काढायचा असतो. आता सेल्स रेशो हा कसा काढणार, तर ऑलरेडी तुम्हाला संपूर्ण वर्षाची त्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये सेल्स ही दिलेली असते आणि ती सेल्स तुम्हाला प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करून त्याच्यावरती तुमचा तो रेशो हा काढायचा असतो. तो कसा काढायचा ते आपण पुढे बघणार आहे. बघा, जनरली एक्सपेन्सेस ऑफ व्हेरिएबल नेचर, तर सेल्स बेसिसमध्ये काय, जे काही व्हेरिएबल नेचरचे एक्सपेन्सेस असतात ते डिवाइड केले जातात कशानं, तर सेल्स रेशोनं. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट अँड बॅड डेट्स, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर अजून पुढचे 2 पॉईंट्स आहेत की सम एक्सपेन्सेस विच आर एक्सक्लुझिव्हली रिलेटेड टू प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. बघा, त्याचप्रमाणे असे काही एक्सपेन्सेस असतात ते कशाच्या रिलेटेड असतात, तर प्री इनकॉर्पोरेशन्स. आता प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये कोण काम करत होतं, तर त्या ठिकाणी फर्म्स, म्हणजे फर्मच्या रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस असतील ते सर्व एक्सपेन्सेस तुम्ही कुठं दाखवू शकताय, तर प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये ते दाखवू शकताय. आता फॉर एक्झाम्पल म्हटलं तर पार्टनर्स सॅलरी. का पार्टनर्स सॅलरी, बघा पार्टनर हे फर्म्समध्ये कोण असतात, तर पार्टनर असतात. मग पार्टनरला जर तुम्ही सॅलरी दिली तर ते तुम्ही कुठं रेकॉर्ड करणार, तर प्री इनकॉर्पोरेशनमध्ये रेकॉर्ड करणार. त्यानंतर काही असे एक्सपेन्सेस असतात, सम एक्सपेन्सेस विच आर एक्सक्लुझिव्हली रिलेटेड टू पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. त्याबरोबर काही असे सुद्धा एक्सपेन्स आहेत ते कशाचे रिलेटेड आहेत, तर पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडच्या रिलेटेड आहेत. आता ते कोणते, तर बघा सॅलरी ऑफ डायरेक्टर फॉर एक्झाम्पल. आता बघा सॅलरी ऑफ डायरेक्टर म्हणजे का, तर बघा फर्ममध्ये डायरेक्टर असतात का, नाही, तर फर्ममध्ये कोण असतात, पार्टनर असतात. कंपनीमध्ये कोण असतात, तर त्या ठिकाणी डायरेक्टर असतात. मग डायरेक्टरला जर तुम्ही सॅलरी दिली ती तुम्ही कशामध्ये इन्क्लूड करू शकता, तर पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये इन्क्लूड करू शकताय. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर बेसिस ऑफ अपॉइंटमेंट. आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला काही एक्सपेन्सेस सांगितलेत, काही आयटम्स तुम्हाला दिले आहेत. म्हणजे जर सपोज तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ह्यापैकी जर कुठलेही जर एक्सपेन्सेस किंवा इन्कम दिलेले असतील तर डायरेक्टली तुम्ही कसं त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता किंवा डिवाइड करू शकता कुठल्या बेसिसवरती, ह्यासाठी तुम्हाला काही मी एक्सपेन्सेस या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते बघूया आपण. तर पहिल्यांदा बघूया आपण फिक्स एक्सपेन्सेस. फिक्स एक्सपेन्सेस म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस. आता फिक्स नेचरचे एक्सपेन्सेस आपण कशाच्या बेसिसवरती डिवाइड करतो, तर त्या ठिकाणी टाइम रेशो हा घेत असतो. आता हा टाइम रेशो घेत असताना आपण त्या ठिकाणी काय विचारात घेणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला मंथ्स विचारात घ्यावे लागतात. काय, मंथ. ते काय आहे ते आपण पुढे बघूया. आता ह्या फिक्स एक्सपेन्सेसमध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस येतात, तर त्या ठिकाणी तुमची सॅलरी येते. सॅलरी का, तर प्रत्येक एम्प्लॉयला महिन्याला मंथली ही सॅलरी पेड करावी लागते, म्हणजे हे फिक्स एक्सपेन्सेस आहेत. ऑफिसच्या रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस असतील ते सुद्धा त्या ठिकाणी फिक्स नेचरचे कन्सिडर केले जातात. त्यानंतर इतर काय चार्जेस असतील, रेंट अँड टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, डेप्रिसिएशन्स, टेलिफोन अँड पोस्टेज, मिसलेनियस एक्सपेन्सेस. ह्यापैकी जर कुठलेही एक्सपेन्सेस तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये दिलेले असतील तर ते डायरेक्टली तुम्ही कुठल्या बेसिसवरती डिवाइड करणार, तर त्या ठिकाणी तुम्ही टाइम रेशो किंवा टाइम बेसिसवरती ते डिवाइड करावे. त्यानंतर काही एक्सपेन्सेस असे असतात ते व्हेरिएबल नेचरचे असतात, व्हेरिएबल याचे असतात. मग ते कशाच्या रिलेटेड असतात, तर ते सर्व एक्सपेन्सेस सेल्स रेशो किंवा सेल्स बेसिसच्या रिलेटेड हे असतात. मग हे एक्सपेन्सेस कोणते, तर त्या ठिकाणी कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, माल वाहतूक हे करण्यासाठी जो काही एक्सपेन्सेस केला असतो तो. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स, विक्री करताना जे काही एक्सपेन्सेस झाले असतील ते. सेल्स कमिशन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स, ब्रोकरेज अँड सेल्स प्रमोशन. ह्यापैकी जर कुठलेही एक्सपेन्सेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतील तर ते सर्व एक्सपेन्सेस तुम्ही कशाच्या बेसिसवरती डिवाइड करणार, तर त्या ठिकाणी सेल्स रेशोवरती ते सर्व एक्सपेन्सेस तुम्ही डिवाइड करणार. त्यानंतर बघूया की असे काही एक्सपेन्सेस असतात ते कशाच्या रिलेटेड असतात, तर फक्त ते पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला आधी म्हटलेले की कंपनीला मान्यता भेटल्यानंतरचा जो काही कालावधी असतो
डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन नंतरचा जो काही पिरियड असतो त्याला काय म्हटलं जातं, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड असं म्हटलं जातं. मग त्या दरम्यान जे काही तुमचे एक्सपेन्सेस झालेले असतील ते सर्व एक्सपेन्सेस किंवा इन्कम तुम्ही कुठं शो करणार, तर ते सर्व तुम्ही पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये शो करणार. आता त्या ठिकाणी कोणकोणते एक्सपेन्सेस येऊ शकतात, तर डायरेक्टर फीज, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, अनरिटर्न कमिशन्स आणि शेअर इश्यू एक्सपेन्सेस. ह्यापैकी कुठलेही जर एक्सपेन्सेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आले तर ते सर्व एक्सपेन्सेस तुम्ही कुठं ट्रान्सफर करणार किंवा कुठल्या कॉलममध्ये दाखवणार, तर पोस्ट इनकॉर्पोरेशन्स कॉलममध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते दाखवणार. त्यानंतर काही असे एक्सपेन्सेस असतात ते कशाचे रिलेटेड असतात, तर प्री इनकॉर्पोरेशन्स पिरियड. प्री इनकॉर्पोरेशन्स पिरियड म्हणजे काय, तर डेट ऑफ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनच्या आधीचा कालावधी. पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, नंतरचा कालावधी, आणि प्री म्हणजे काय, आधीचा कालावधी. मग त्या दरम्यान जे काही तुमचे एक्सपेन्सेस असतील ते सर्व एक्सपेन्सेस तुम्ही कुठं शो करणार, तर फक्त प्री इनकॉर्पोरेशन्स मध्ये ते तुम्ही शो करू शकता. मग हे त्या ठिकाणी कोणते एक्सपेन्सेस येणार, तर इंटरेस्ट ऑन वेंडर, पार्टनर्स सॅलरी, कमिशन ऑन पार्टनर्स आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स. म्हणजे ह्या ठिकाणी पार्टनर्सच्या रिलेटेड जे काही तुमचे एक्सपेन्सेस असतील ते सर्व एक्सपेन्सेस तुम्ही प्री इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये काय करणार, रेकॉर्ड करणार. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर सपोज जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इंटरनल ऑडिट फक्त सांगितलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असं सुद्धा कन्सिडर करू शकताय ते तुम्ही फक्त पोस्ट पिरियडमध्ये सुद्धा दाखवू शकताय. फक्त पोस्ट पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही दाखवू शकताय. जर नाहीच दाखवलं तर त्या ठिकाणी तुम्ही ते ऑल इयरचा संपूर्ण वर्षाचा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्री आणि पोस्टमध्ये सुद्धा दाखवू शकता. पण तो दाखवत असताना तुम्हाला टाईम रेशोनं ते डिवाइड करायचा असतो. कुठल्या रेशोनं, तर टाईम रेशोनं. जेव्हा पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये हे येईल त्यावेळेस मी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या अजून एक्सप्लेन करून सांगेल. त्यानंतर एक्सटर्नल ऑडिट. आता एक्सटर्नल ऑडिट हे नेहमी पोस्ट पिरियडच्या रिलेटेड असतं. एक्सटर्नल म्हणजे काय, जेव्हा कंपनी कमेन्स केली, मान्यता भेटते, कंपनी खऱ्या स्वरूपानं स्टार्ट होते त्यावेळेस एक्सटर्नल ऑडिट हे होत असतं. आणि त्यावेळेस ते कशामध्ये कन्सिडर केलं जातं, तर पोस्ट पिरियडमध्ये. टॅक्स ऑडिट दिले असेल तर ते नेहमी सेल्स रेशोनं डिवाइड करायचं. कुठल्या, तर सेल्स रेशोनं. डेप्रिसिएशन दिलेले असतील तर ते नेहमी टाईम रेशोनं डिवाइड करायचे. म्हणजे हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कन्फ्युजन करण्यासाठी हे पॉईंट्स तुम्हाला टाकले जातात. ते कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी हे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणून मी नोट केलेले आहे. तर अशा प्रकारे आज आपण युनिट सेकंड प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन्स ह्या युनिटबद्दल थोडक्यात काय केलं, आज आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, तर इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, तर ज्या दिवशी तुमच्या कंपनीला इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 नुसार सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन भेटलं जातं त्या दिवसाला इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. कमेन्समेंट म्हणजे काय, ज्या दिवशी तुम्ही काय करताय, बिझनेस स्टार्ट करण्याचं ठरवताय त्या दिवसाला काय म्हटलं जाते, कमेन्समेंट किंवा डेट ऑफ ॲक्विजिशन सुद्धा असं म्हटलं जातं. त्यानंतर प्री पिरियड म्हणजे काय, तर पोस्ट पिरियड म्हणजे काय, हे दोन्ही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी क्लिअर केला. प्री पिरियड म्हणजे काय, तर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळण्याआधीचा कालावधी, आणि पोस्ट पिरियड म्हणजे काय, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळाल्यानंतरचा कालावधी, त्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं की प्री पिरियडमध्ये जर प्रॉफिट आला असेल तर त्याला आपण कॅपिटल प्रॉफिट म्हणतो, जर लॉस आला असेल तर त्याला आपण कॅपिटल लॉस असं म्हणतो. आणि तो कॅपिटल प्रॉफिट किंवा कॅपिटल लॉस आपण डायरेक्टली कॅपिटल रिझर्व्ह आणि गुडविल ह्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, डेट ऑफ ॲक्विजिशन टू सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशनच्या दरम्यान कोण काम करत असतं, तर त्या ठिकाणी फर्म ही काम करत असते. आणि सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू इयर एंडिंग प्लॅन त्याच्या कालावधीमध्ये कोण काम करत असते, तर ती त्या ठिकाणी कंपनी ही काम करत असते. आणि त्या संपूर्ण वर्षाचं जे काही इन्कम असतील, जे काही एक्सपेन्सेस असतील ते कशामध्ये डिवाइड केले जातात, तर त्या ठिकाणी ते टाईम रेशो
सेल्स रेशो काही पोस्ट पिरियडचे एक्सपेन्स असतील, काही प्री पिरियडचे एक्सपेन्स असतील, ह्या बेसिसवरती ते डिवाइड केलेले जातात. आय होप हे सगळ्यांना तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.